धन्यवाद महेश सर. आपण पाहत आहात यावेळेस काळभैरव क्रिकेट क्लब व शिवगर्जन स्पोर्ट क्लब कळंबी आयोजित वैविध्य क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा दुसरा अंतिम शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण सामना पाहत आहात. दुसरा एकता स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान जिथे नाणेफेक जिंकली ती एकता स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि प्रथम आमंत्रित केलं ते बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. आणि यावेळेस आपण पाहतात की हे आमंत्रण स्वीकारून बॅट बॉय संघाची आगामी जोडी फलंदाज अजित पाटील आणि फलंदाज चिकू यावेळेस खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज गणेश माने. गणेश माने जर विचार केला तर कळंबोलीतील एक सर्वात वेगवान गोलंदाज डेलस्टेन च्या माध्यमातून यावेळेस त्याचं टोपण नाव आपण इथे पाहत आहात. तर नक्कीच मी म्हणाले की हा एक सामना एक मोठा सामना होणार आहे कारण नक्कीच यावेळेस आपण पाहतात की एक दोन्ही संघ एक तुल्यबळ संघ आहेत. एकमेकांच्या कमजोर मध्ये ते चांगल्या ओळखतात. एकीकडे असेल रुपेश पुजारी, एकीकडे असेल सागर, एकीकडे असेल अजित पाटील, तर एकीकडे असेल आदित्य देशमुख द स्टायलिश प्लेअर ऑफ द एकता. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस पंचांना विनंती मुख्य पंच अविनाश उपाध्याय यांना की आपण कृपया सामना मात्र त्वरित चालू करताय. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यातील नक्कीच मी म्हणेल की एक चांगलं युद्ध यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गेम ऑन. गणेश माने यावेळेस आपण पाहतात बॉलबॅकवरती जो मुंबई पुणे हवे एकूण मारा करेल. तडकाबंद फलंदाज अजित पाटील यांच्या विरुद्ध. पावलांमध्ये कसा अडथळा निर्माण झाला नक्कीच आणि उपस्थित क्रीडारसिकांना नक्कीच सांगायला नक्कीच आपल्याला आनंद होईल की एक दैदिप्यमय अशी स्पर्धा आहे आणि पहिला चेंडू नो चेंडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर पाऊल टाकले गेल्यामुळे बहुतेक चेंडू तो नो करार केला गेला आणि चेंडूवरती येते मात्र चौकार. या चौकार समीकरण मध्ये 4 ने वाढते. म्हणजे बघितलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र पंजा आलाय. नक्कीच मी म्हणाले की यावेळेस धावसंख्येचं खातं खुलं केलंय ते 5 या धावसंख्येने फलंदाज अजित पाटील यांनी. एकूण पंजा मिळतोय. यावेळेस पुन्हा तयार गोलंदाज गणेश माने. गणेश माने विरुद्ध अजित पाटील. यावेळेस चेंडू हलक्याचा लॉफ्ट चेंडू गेलाय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्र जिथे क्षेत्ररक्षक रितेश मात्र धावांचा पाठलाग करतोय. चेंडू आणि खेळाडूंमध्ये लागली रेस यावेळेस मात्र जिंकतोय तो खेळाडू. यावेळेस थोडंसं फंबल पाहायला मिळते उमेश देसलेच्या माध्यमातून जिथे जवळपास 3 धावा आता धावून पूर्ण केल्यात त्या फलंदाज अजित पाटील आणि फलंदाज चिकू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते की बघा नक्कीच आपल्या बॅटमधून चेंडू लॉफ केल्यानंतर थोडंसं फंबल पाहायला मिळालं. याचा फायदा उचलला तो फलंदाज अजित पाटील आणि फलंदाज चिकू यांनी. धावसंख्येचा फलक मात्र 3 ने वाढतोय वधारतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 8 च्या घरामध्ये. धावसंख्या ती 8. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश माने विरुद्ध चिकू. एक चांगला सामना. टप्पा पाडण्याचा कायसा चेंडूला मात्र टप्पा पाडणे आपल्याकडे येऊन देऊ गेला तर चेंडू गेला तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा धावून पूर्ण करतो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळतोय ते चिकू आणि फलंदाज अजित पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या पहिलं दशक यावेळेस आता मात्र अंकित केले जात आहे ते 10 या धावसंख्येवरती. जमेची बाजू 1 म्हणजे कोणताही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाहीये ते बॅट बॉय स्पोर्ट क्लब संघाच्या विरुद्ध एकता या संघाला. षटक थोडंसं मागणं जात आहे
गोलंदाज गणेश मात्र, परंतु कमबॅक करण्याची ताकद धमक कुवक आहे ती यावेळेस एकता संघाकडे. पुन्हा एकदा चेंडू टाकला, चेंडू गेलाय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून, जिथे एक चेंडूची एक धाव मात्र मिळते. या एका धावच्या भारत समीकरण मात्र 1 वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती मात्र बिनबाद 11च्या घरामध्ये. विचार केला तर जवळपास 2 चेंडू 7 धावा अजित पाटील, 2 चेंडू 3 धावा चिकू, तर एकूण धावसंख्या फलकावरती बॅटबॉय संघाची बिनबाद 11 ही धावसंख्या. गोलंदाज गणेश माने पुन्हा तयार आपल्या बॉलिंग एंडवरती. यावेळेस तो चेंडू रिव्हर्स होण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडू घावला आणि नक्कीच दैव बलवत्त होतं. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय तो गोलंदाज आज गणेश माने. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, नो चेंडूचा अवांतरचा. वारंवार पॉपिंग क्रीजला पार करत मात्र चेंडू टाकतोय तो गोलंदाज गणेश माने. एक झेल जरूर घेतला होता कव्हर पॉइंटच्या रिझर्व मध्ये रुपेश पुजारी यांनी, परंतु ती मेहनत मात्र वाया गेली आणि एक जीवनदान मात्र मिळते. या दरम्यान मुख्य पंच अविनाश यांच्या माध्यमातून येतोय तो नो चेंडू करार. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. फलंदाज अजित विरुद्ध गोलंदाज गणेश. फटका फसला होता अजित सरांचा यावेळेस रिव्हर्सच्या माध्यमातून, परंतु यावेळेस बघा यावेळेस कोणता फटका असेल, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट की ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केला, चेंडूला टार्गेट केलं गेलं डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक अभिने मात्र चेंडू मात्र गॅदर केलाय आणि पुन्हा फेकील. तोपर्यंत मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या त्या फलंदाज अजित पाटील आणि फलंदाज चिकू यांनी. या 2 धावच्या भारावर समीकरण मात्र 2 वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 14च्या घरामध्ये. म्हणजे बघा हळूहळू मात्र डोकं वर काढण्यास सुरुवात केली ती यावेळेस बॅटबॉय संघाच्या या सलामीला आलेल्या फलंदाजांनी. यावेळेस जर बघितलं तर एक फटका वगळता मात्र चांगलं मारा केला आणि या दरम्यान फलंदाज लॉफ करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अजित पाटील मात्र बॅक टू द पवेलियन. ओ टू डीजे. चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती मात्र 14. एक चांगला झेल पकडला फलंदाज अजित पाटील मात्र बॅक टू द पवेलियन. वैयक्तिक 9 या धावसंख्येचे योगदान देऊन संघनायक आता मात्र तंबूच्या आशय. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहत आहात फलंदाज वैभव. अजित विरुद्ध गणेश माने विरुद्ध अजित असा सामना यावेळेसचा. यावेळेस देखील बहुतेक पावलांमध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाला की काय, कारण मी म्हणेन की पहिल्यांदाच असं होतंय की गणेश मानेने मात्र ओव्हरस्टेपच्या माध्यमातून 2 नो फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती नो आला त्यावेळेस चौकार मारला अजित सरांनी, तदनंतर 3 धावा, नंतर 2-1 पुन्हा 9 चेंडू जिथे झेल पकडला होता, परंतु दैव परत होता अजित सरांनी. पण त्यानंतर मात्र T4 टॅट केलेला आणि या दरम्यान बघा मिडल स्टोरी सापडतो आणि फलंदाज वैभवची मात्र दांडी गुल म्हणजेच दुसरा मोठा धक्का बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळमूर संघाला. नक्कीच मी म्हणेल की चांगलं पुनरागमन केलं, चांगलं कमबॅक केलं. काही चेंडू वगळता गणेश मानेने मात्र पुन्हा ट्रॅकवरती आणलंय ते आपल्या संघाला आणि धावसंख्येचा फलक आता सांगतोय आपल्याला की जवळपास 2 गडी बाद 14 ही धावसंख्या. बघा काही चेंडूंपूर्वी एक चांगल्या धावसंख्येवरती मजल मारली होती ती बॅट बॉय संघाने, परंतु तसं
फलंदाज अजित पाटील बाद झाले. त्यानंतर मात्र वैभवने मात्र फक्त यायचं आणि जायचं काम केलं. पायचीच्या माध्यमातून एक झटका मिळतोय आणि एकूण धावसंख्या आपण जर विचार केला धावफलक धावा आहेत त्या एक षटकाच्या संपतेनंतर 2 गडी बाद 14च्या घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतात सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज अजय रावते उर्फ चौका. नक्कीच महेश आपण जर विचार केला तर अजय देखील हा एक वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस एकता स्पोर्ट क्लब कळंब संघाचा याच्याकडे देखील एक चांगला अचूक टप्पा आहे, नियंत्रित मारा आहे. आणि यावेळेस जर आपण पुन्हा एकदा बघितलं की ज्या अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला गोलंदाज गणेश मानेने त्याच प्रकारचा जर मारा देखील यावेळेस आपण जर पाहिला अजयच्या माध्यमातून तर मात्र कुठे डोकेदुखी ठरू शकतो तो यावेळेस गोलंदाज अजय रावते जो एलआयजी एंडकडून मारा करेल. तडकेबंद फलंदाज चिकू जो खेळतो आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती. एका चांगल्या युनिफॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो एकता स्पोर्ट क्लब कळंब संघ आदित्य देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस खेळणारा हा एकता स्पोर्ट क्लब कळंब संघ आहे. यावेळेचा चेंडू लोअर फुटला चेंडूला आता मात्र भिरकावून लावलंय ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून जिथे स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धाव समीकरण 2 ने वाढतंय धावसंख्या थांबते ती मात्र 16च्या घरामध्ये. यावेळी चेंडू मात्र 1 धाव आता मात्र मिळते. लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव अंकित केली जाते. पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईटचा. या एका धाव समीकरण मात्र ऑफ द बॅट. धन्यवाद पंच मुख्य पंच अविनाश उपाध्याय. यावेळेस आपण पाहत आहात या एका समीकरण मात्र 1 ने वाढते धावसंख्या थांबते ती 2 गडी बाद 17च्या घरामध्ये. प्रणय आणि चिकू यावेळेस ही जोडी इडॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज प्रणय. यावेळेस प्रणयचा मोठा प्रयत्न होता फटका मारला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क कोणता होत नाही. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. यावेळेस आपण बघितलं तर प्रणय मात्र फुटबॉलचा वापर करत नाहीये. त्याने जर फुटबॉलचा वापर जर केला ना तर मग मी म्हणेल की धावा संख्या धावफलकावरती येऊ शकते. परंतु गोलंदाज देखील तेवढा चालाक आहे अजय रावते. यावेळेस बघा चेंडूला मात्र हलकासा टटवलाय तो आपल्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे 1 धाव आता मात्र मिळते. एकेरी आणि दुहेरी धावांनी धावफलक मध्ये हालता ठेवण्याचं काम करतोय तो फलंदाज प्रणय आणि फलंदाज चिकू. या एका धावफलक मात्र 1 ने वाढतोय. प्रणय खेळतो आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती 2 चेंडू सामना करत तर 4 चेंडूमध्ये सामना करत 6 या धावसंख्येवरती खेळतोय तो सलामी आलेला फलंदाज चिकू. गोलंदाजचा विचार केला अजय रावतेचा तर देखील एक चांगला अचूक टप्पा मारा करतोय कारण आता आपण बघितलं तर चेंडू फेकले गेले जवळपास 4 परंतु या 4 चेंडूवरती कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये तो यावेळेस फलंदाज करणाऱ्या बॅडबॉल संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र धावचीची अपील केली गेली होती परंतु अपीलमध्ये ती उत्साह जास्त असल्यामुळे की मुख्य पंचाने ती अपील फेटाळली आणि सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परततोय तो फलंदाज प्रणय. या 2 धावसंख्या समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 20च्या घरात. 2 गडी बाद 20 धावसंख्या धावफलकावरती अंकित केली जाते. यावेळेस अजय रावते पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटिंग खेळायला चेंडू जातोय तो सगळं आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक राजेश पुजारी येत आहेत. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल मात्र 2 धावफलकावरती अंकित केले जातात.
नेल्सन आकडा आपण पाहतात 2 गडी बाद 22 ही धावसंख्या दाखल करते म्हणजे जवळपास 4-2 यावेळेस आपण पाहतात 2 ओव्हर 2 गडी बाद 22 ही धावसंख्या दाखलकावरती मात्र यावेळेस पाहतात तर नक्कीच यावेळेस आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये रामचंद्र हसबे यांचं देखील शुभागमन झालेले आम्ही देखील त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. हॅलो, एक निवेदन आहे. जय मल्हार बी आणि दगडीसाल संघाचा कर्णधार समालोचन कक्षमध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. जय मल्हार फोर फिटनेस बी व दगडीचाल संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षमध्ये यायचा आहे. ओव्हर टू योगेश. धन्यवाद विनायक. नक्कीच आज आपण एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहतात विनायक यांना. नक्कीच एक चांगला सुमधुर आवाज यावेळेस कळंबोलीमधील विनायक यांच्या माध्यमातून. तर पुन्हा आपण बोलतो सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक मला गोलंदाज गणेश माने विरुद्ध पर्यंत हा चेंडू होता. यावेळेस लेगबायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती मात्र 23च्या घरामध्ये. आदरणीय श्री संजय रामचंद्र चौधरी साहेबांच्या या अभ्यस्त चिंतना सोहळा निमित्ताने यावेळेस आपण पाहत आहात की काळभैरव क्रिकेट क्लब व शिवगण स्पोर्ट क्लब कळंबोली यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असे क्रिकेटचे सामने, स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसातील या चेंडू आपण पाहतात की दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतात. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतात रेखता विरुद्ध बॅड बॉयज. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 27च्या घरामध्ये. गणेश माने मात्र प्रयत्न पराकाष्ठा करतोय जरूर, परंतु त्याला साथ मिळत नाहीये. कारण आपण बघितलं तर पहिल्याच षटकामध्ये देखील थोडंसं फंबल पाहायला मिळालं रितेश आणि उमेश देशनाच्या माध्यमातून. तदनंतर यावेळेस आपण पाहतात की लॉंग ऑनला उभा असलेला फलंदाज क्षेत्ररक्षकच्या डोक्यावर मध्ये चेंडू गेला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक चा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतो. तर मात्र गोलंदाज बघा जो अंदाज बांधला होता ना चेंडूच्या उसळीचा तो त्याहीपेक्षा कमी उसळी म्हणजे सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारची डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. ती गोलंदाज गणेश माने यांच्या माध्यमातून चेंडू गेला तो मात्र निर्धाव. या पुन्हा एकदा पंचांना पार टाकलेला चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळला, चेंडू गेला तो यावेळेस आपल्या स्क्वेअर लेगच्या माध्यमातून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक अभि येतोय. अभिचा मात्र विचार केला तर एक झेल त्यांनी मात्र चांगला प्रयत्न केला होता. नंतर यावेळेसचा हा चेंडू या षटकाचे चेंडू झाले मात्र 3 परत 4 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस बघा आपल्याला लेग ग्लान्स पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू, टप्पा पाडण्यात चेंडू आपल्या जवळ येऊ गेला आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन केला, चेंडू गेला तो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून 4 धावांकरिता. ओव्हर टू डीजे. चांगला फटका बघितला फलंदाज प्रणीच्या माध्यमातून. चेंडू आपल्यापर्यंत येऊ देऊ गेलो, नंतर बॅटचा फेस ओपन केला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरतोय. यावेळेस पुन्हा एकदा टार्गेट करायचा होता चेंडूला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून, परंतु चेंडूची गती पाहिली ना आपण तर खूप गती होती आणि त्याच कारणामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क न झाल्यामुळे काय चेंडू गेला तो लेग बॅटच्या माध्यमातून एका धावसंख्या आहे फलकावरती मात्र 2 गडी बाद 33. आपण विचार केला गणेशचा तर गणेशने आतापर्यंत चेंडू फेकले गेले 12 म्हणजे 2 षटकं त्यांनी फेकली गेली हाताळली. 23 धावा देत 2 महत्वाचे मोहरे मात्र बाद केले आणि नक्कीच मी म्हणाले की एका मर्यादित धावसंख्येवरती रोखलंय ते यावेळेस बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. 11.00च्या सरासरीने आता मात्र विचार केला तर 2 गडी बाद 2 मोहरे गमावत बॅट बॉय संघाने 33 धावा मात्र आतापर्यंत जमण्यात यश आलंय. ओव्हर टू विनायक. काळभैरव जय मल्हार बी संघाचा कर्णधार आणि दगडीचाल संघाचा कर्णधार यांनी समालोचन कक्षमध्ये यायचं आहे. जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाचा कर्णधार आणि दगडीचाल
श्रद्धेय काळभैर देवताची ही एक सुमधुर आरती यावेळेस आपण पाहिली ऐकली ती एस के साऊंड्स आणि इव्हेंटच्या माध्यमातून. परंतु यावेळेस बघा पुन्हा एकदा ती धून आपल्याला ऐकायला मिळेल. षटकार देवादिदेव काळभैरव यांचं देखील नक्कीच मी म्हणेल की यात्रा देखील काहीच दिवसांवरती येऊन टिपलेली आहे. नक्कीच मी म्हणेल की पुढील आठवड्यामध्येच देवादिदेव काळभैरव यांची यात्रा आहे. सर्वांना मात्र सहसने निमंत्रण असेल या आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाज अमित पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आला मोठा मात्र फटका षटकार पाहायला मिळाला. तदनंतर मग चांगलं कमबॅक केलं. लाईनने लेंथवरती मात्र सुधार केला आणि नक्कीच एक धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भारत समीकरण मात्र 1 वाढते. दासून जाऊन थांबते ती मात्र 2 बाद 40च्या घरामध्ये. यावेळेचा चेंडू काही चेंडू हवेत वास्तव्य करतोय. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक अभि आणि या दरम्यान तिसरा मोठा झटका मिळतोय तो बॅट बॉय स्पोर्ट क्लब कळंबली या संघाला. तर नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय पुनरागमन करतोय गोलंदाज अमित पाटील. पहिला चेंडू थोडासा अकोटप्पा चेंडू होता जिथे 6 धावा आल्या. तदनंतर मात्र लाईन लेंथ बदलली. गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला गेला. 1 धाव आली. परंतु यावेळेस बघा एक फर्स्ट चेंडू टाकला होता गोलंदाज अमित पाटील. जे जाळं रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिलंय पण सापडला तो फलंदाज चिकू. आणि चिकूचा विचार केला तर 22 धावाचं योगदान देऊन फलंदाज चिकू मात्र तंबूच्या आश्रयाला. नौका फलंदाज आपण पाहतात इनॅट नंबर 5 वरती मयूरचा साठी पहा पहिला चेंडू मात्र घेऊन काढला. चेंडू गेला तो आपल्या यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भारत समीकरण मात्र 1 वाढते. 3 गडी बाद 41 धावसंख्या फलकावरती बॅट बॉयज स्पोर्ट क्लब कळंबली या संघाची. अंतिम षटकाचा हाणामारीचा स्लॉग षटकाचा खेळ चालू आहे. षटक हातात गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज एक तर संघाचा त्यांनी अनेक काळ त्यांनी सेवा केली या संघाची. यावेळी दरम्यान फलंदाज बाद 4था हादरा यावेळेस बॅट बॉय स्पोर्ट या दरम्यान आपण पाहतात कळंबली गावचे एक प्रतिष्ठित आदरणीय श्री दीपक शेठ पाटील यांचा देखील शुभागमन आलेल्या तमाम मान्यवरांचं सर्व पाहुण्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. या दरम्यान 2 धावा तिसऱ्या धावाला मात्र फलंदाज होतोय तो बाद आणि या 2 धावाच्या बराबर समीकरण मात्र 2 वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती मात्र 43 आणि 43 धावा करून 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो एकता स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. आणि नक्कीच एकता स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ यशस्वीपणे हा पाठलाग करेल का की बॅट बॉय संघ त्यापासून वंचित ठेवेल. आणि
कर्णधार आणि समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. जय मल्हार फोर्ट फिटनेस बी व दगडीचा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे समालोचन कक्षामध्ये. सकाळच्या सत्रापासून खरतर आवाज ऐकतोय अगदी मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांच्या मुखातून खरतर आम्हाला भाग्य लाभलं. या स्पर्धेसाठी खरतर आम्हाला बोलण्याची संधी मिळाली. कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अगदी संधी मिळणं खरतर आता सोपं नसतं. अगदी बरेचसे समालोचक होत असतात, परंतु आपण युवा समालोचकांना देखील संधी दिली. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच आपण एक अनाउन्समेंट करू. निसर्गरम्य वातावरणामध्ये करताय प्लॅन फिरायचा तर नक्कीच फॅमिली ट्रिप्स असो किंवा मित्रांसोबत तुम्ही ट्रिप खरतर प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच एकदा कर्जत फार्मला खरतर हिरवल फार्मला तुम्ही जरूर भेट द्या. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही प्लॅन करता फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत तर एकदा नक्कीच विजिट द्या. हिरवल फार्म अगदी कर्जत मध्ये निसर्ग वातावरणामध्ये एकदा नक्कीच तुम्ही तिथे भेट द्या. नक्कीच मी विनंती करेन सन्माननीय श्री दीपक पाटील सरांना की या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. परत नक्कीच आपण नाणेफेक पाहू शकाल. जय मल्हार फोर्ट फिटनेस बी विपक्ष दगडी चाल. इट इज कॉल नक्कीच टॉस जिंकलाय जय मल्हार फोर्ट फिटनेस संघाने. तर नक्की तुमची काय रणनीती असणार आहे? नक्कीच दगडी चाल संघाने टॉस जिंकला आहे, तर तुमची रणनीती काय असणार आहे? कमीत कमी धावामध्ये रोखू आम्ही त्यांना. नक्कीच त्यांनी कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. खूपच चांगल्या प्रकारे बाईट दिले त्यांनी. ओव्हर टू महेश सर. 39 धाब्यांचा खरतर पाटलाक मैदानामध्ये 24 बॉल मध्ये करायचं आहे. बॉल ट्रॅक वरती नेट क्रमांक P1 चा पहिला षटक आपण पाहतोय सागरला. आदित्य देशमुख सलामीची जोडी आपण पाहतोय, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय रुपेश पुजारी. गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला विलते उत्तरार्धामध्ये सुरुवात. बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय इनॅट क्रमांक 1 वरती सागरला पाहतोय. दमचक दाखवावी लागेल. पहिल्या ओव्हर पास करता विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. कमी धाब्यांच्या आतमध्ये तुम्हाला पहिल्या ओव्हर मध्ये रोखावं लागेल. इथनं जिंकायचं बॅड बॉईज संघाला. पहिलाच लोवर पदी चेंडू खरतर फटका मैदानामध्ये पाहिला. टप्पा पडल्यानंतर ओलांडली सीमारेषा. नव संजीवनी देणारा हा संघर्षमय पहिला चौकार ठोक डिझे. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची धून. तर डीजे ऑपरेटर्स देखील करूया आम्ही. तर संधी आली आहे रुपेश पुजारीसाठी. नॉन स्ट्राईकला आपण त्या खेळाडूला पाहतोय. प्रत्येक चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज राम साहेबांच्या कडून देण्यात येईल. प्रत्येकाचा खेळाडू एक चांगला तर असतो आवडीचा, आणि तेच करतर या मैदानामध्ये देखील पाहतोय रुपेश पुजारीसाठी. पैशांचा पाऊस मैदानामध्ये पडला गेला. खरं तर स्ट्राईक देखील आला नाही. त्याच वेळेला खरं तर कॅश प्राइज लावलं गेलं ते राम साहेबांच्याकडनं. देखील आयोजकांच्या वतीने आम्ही करतो सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिला शांत क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. अजून एक लोवर पुलटस मध्ये चेंडू खरं तर जमिनीलगत फटका खेळला जातो. मैदानामध्ये चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती, आणि एकीकडे धावेने धावसंख्या पाहतोय तब्बल 6 या अंकावरती 39 धाब्यांचा करतर टार्गेट आहे. दगडी चाल टीमने करतर टॉस जिंकलाय. जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत लगेच पोचवा. 6 धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक राहिले करतर. अजून एक चांगला फटका. टप्पा पडल्यानंतर ओलांटिया
सीमारेषा सलग 2 चौकार आदित्यच्या बॅट मधनं कर तर पाहायला मिळाले. 39 धावेंचा सोप्पा आव्हान आता वाटू लागलं. ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे. जोरावर खेळायचा असतो हे मैदानामध्ये माहिती आहे आदित्यला आणि तेच प्रामाणिक प्रयत्न राहिले. सुरुवातीपासनं करतर आक्रमण ही करक ओळख आहे. अजून एक अक्रॉस द लाईन करतर फटका सजवायचा होता. करतर आपण पाहतोय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर उचली देणारा करतर हा मैदानामध्ये चेंडू रिलीज केला गेला. आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला. अगदी यशस्वी देखील झाला. डॉट चेंडूची करतर ही पहिली सफलता आपण पाहायला मिळाली. बऱ्याच वेळानंतर करतर धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली जाते. फटका फसलाय. झेलची नामी संधी मैदानामध्ये पाहतोय. झेल पकडला जातोय. आदितीचा इथे खेळ संपला जातोय. धाव संख्यावरती आपा ताला लावला गेला. आता या मैदानामध्ये 10 धावा असताना एक फलंदाज बाद ठोकडीचे. गाव झेलोनी खिंडीत बाजी बाकी आहे. जोवर येत नाही तोफांचे आवाज तोवर लढण्याचा अट्ट बाकी आहे. बाजी प्रभू देशपांडे सारखे करत लढावा लागेल, झुंजावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले एक विकेट जाताना आणि धावा देखील येताना. 39 धाव्यांचा अगदी सोपा आव्हान जरूर वाटत असेल. तो आव्हान आम्ही देखील कठीण करण्यासाठी आमचं नावच बॅड बॉईज आहे आणि बॅड बॉईज म्हटलं तर इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. अगदी कित्येक आपण पाहिलं या मैदानामध्ये या मॅचेस भरवल्या जातात. त्या वेळेस खरतर चांगला खेळ सातत्याने दाखवलाय. नवीन बॉलर अजित पाटीलला पाहतो. पहिल्याच बॉल वरती वेगाने चेंडू मैदानामध्ये रिलीज केला. वेगवाने खरतर पटका सजवायचा होता परंतु एकच धाव अगदी सीमारेषे लगत खरतर चेंडू अडवला जातो. खरतर तुम्हाला 2-2 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील. अन्यथा मॅचचा रिझल्ट थोड्या वेगळ्या दिशेने जाऊ शकेल. तुम्हाला खरतर पहिली धाव खरतर खूप वेगाने पूर्ण करावी लागेल. इथे मैदान आपण पाहिला तर अगदी चौफेर क्रीडांगण पाहतोय. आज प्रेक्षक देखील भरपूर आपल्या सोबत जोडले गेलेत. तुमचं देखील आयोजकांच्या वतीने सरसे स्वागत करतो. फटका अजून एक फसलाय. झेलची पुन्हा एकदा नामी संधी. इथं पुन्हा एकदा करतर पाहिला झेल पकडला गेला. क्षेत्ररक्षकाने कमाल केली कारण गोलंदाजाने साथ देखील दिली. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. सन्मान्य श्री कैलासजी तोकडे साहेबांचं आगमन झालंय. तरी काळवेरोस क्रिकेट क्लब आणि शिवगर्जन स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू महेश. कैलास टोकडे साहेब यांची उपस्थिती पाहतोय. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरं तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून ही 2 दिवस स्पर्धा पाहतोय. संजय रामचंद्र चौधरी साहेब तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या आमच्याकडनं देखील खूप सारे शुभेच्छा. ती स्पर्धा पाहतोय मानाची सन्मानाची आणि आपण पाहतोय क्रीडांगण पाहतोय ज्याच्या नावानं करतर आपण पाहिला दारामध्ये तुलस आणि देवलावरती कलस करतर आपण पाहिला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती करतर ही स्पर्धा पाहतोय. कमबॅक राहिलाय मैदानामध्ये अजितचा. याच पद्धतीने चेंडू फेकावा लागतील आणि क्षेत्ररक्षकांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली गेली.
अजून एक खरं तर बॅटचा स्पर्श कदाचित इथपर्यंत आवाज आला, पण तिथे आपण पाहिला बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव. नवीन फलंदाज ज्या वेळेस स्ट्राईकला येत असतो खरं तर आपण पाहिला त्यावेळेस थोडासा दबाव प्रेशर मैदानामध्ये पाहायला मिळाला. सन्मान द्यायचा होता नॉन स्ट्राईकचा फलंदाज रुपेश, ज्याच्या वरती खरं तर प्राईज लावलं गेलं ते राम साहेबांनी. प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी हॅट्रिक साठी खरं तर पाहिलं तर 500 रुपये आणि षटकारांसाठी 1000 रुपये खरं तर पारितोषिक पाहतोय आपण, परंतु त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. रिव्हर्स चुकीचा बॉल, चुकीचा रिझल्ट या बॉल वरती आपण पाहिला. चौकाराने आगाज करत असताना आता विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का, की गोलंदाजी करत रुपेशला बाद केला जाईल का. या बॉल वरती आपण पाहिल्या तर चौकार आल्यानंतर लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार मारून एटीएम खुलं केले जाईल का. ठोक डीजे करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेवट कसं करता हे फार महत्वाचं असतो. अगदी की स्पर्धेमध्ये असो किंवा रिअल आयुष्यामध्ये असो, तुम्ही सुरुवात जर चांगली करत असाल तुम्हाला शेवट देखील गोड करावा लागेल. अन्यथा अजून एक खोलवर पती या चेंडू खरं तर आपण ब्रह्मास्त्र मैदानामध्ये वापरला गेला. सन्मान देण्या व्यतिरिक्त काही नव्हता. अगदी ओळखलं फलंदाज खरं तर रिव्हर्स फटका सजवायचा होता हे अगदी ओळखलं गोलंदाज अजितने. आणि ज्या पद्धतीने गोलंदाज मैदानामध्ये फेकला जातोय चांगली गोलंदाजी राहिली. चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक कसं करायचं हे माहिती होतं खरं तर गोलंदाजाला, आणि त्यानंतर कमबॅक केल्यानंतर धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 17 धावा. 17 म्हटलं तर अंक आपण पाहतोय. शुभ अशुभ, परंतु कुठल्या संघासाठी शुभ असेल. फटका जमिनीगत सजवला गेला, एक धाव वेगानं पूर्ण केली गेली. एकीने धाब्याने फारसा फरक पडणार नाही, कारण 39 धाब्यांचा टार्गेट या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 18 धावा. अप्रतिम धून प्रत्येक सॉन्ग खरं तर घर करून जाते. त्याच दरम्यान आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय सर्वांचे लाडके आदरणीय सचिन जले साहेब, संदीप जले साहेब, एवन जोडी आपण पाहतोय बंधूंची, त्यांची मुख्य व्यासपीठावरती खरं तर उपस्थिती पाहतोय. तुमचं देखील आम्ही कालभैरव व शिवगर्जना स्पोर्ट क्लब आयोजित भव्य स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत असेल. संजय रामचंद्र चौधरी वाढदिवसानिमित्त खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन खरं तर आपण पाहतोय. सर्व आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. प्रेक्षक मायबापांचं देखील करूया स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत भरपूर आज इथे जोडले जातील. सर्व ग्रामस्थ मंडळ कलंबोली यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपल्या जागा मुख्य व्यासपीठावरती या. पहिला बॉल आपण पाहिला, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला. या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं तर चांगला क्षेत्ररक्षण करावं लागेल. जिथे एकीर धाव होती तिथे थोडासा फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, तिथं फायदा उचलताना पाहायला मिळाला. तो संघ आपण पाहतोय एकता. एकजुटीने खेळ कसा करायचा, कारण टीमला नाव देखील दिलं एकता. 11 बॉल मध्ये आता 18 धाव्यांची गरज. आता मॅच रंगात आली मॅच, कारण एका बाजूला आपण पाहतोय संघर्ष कसा करायचा हे बॅड बॉयज टीमला माहिती आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता ज्याच्या नावानं करता एकत्र करतर टीम मैदानामध्ये चांगला खेळ दाखवत असताना. फटका फसलाय, जेलची पुन्हा एकदा संधी. इथे सोपा जेल करता सोडला, मैदानामध्ये मॅच सोडली की कॅच सोडली.
याचा रिझल्ट खरं तर काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल, परंतु या परिस्थितीमध्ये तुम्हाला झेल घेणं खूप महत्वाचं असतं आणि तीच चुकी केली आहे. प्रत्येक बॉलवरती खरं तर सर्वस्व देऊन केला, कारण मैदानामध्ये एक झालेली चूक तुम्हाला विजयापासून दूर नेऊ शकते. इतना खराब खेळ मैदानामध्ये जरूर राहिला तो बॅड बॉयज टीमचा, परंतु इथे आत्मविश्वास खरं तर मैदानामध्ये वाढला जाईल का? ज्या रितेशला खरं तर पहिला झेल सोडल्यानंतर संधी मिळाली आहे त्याचं सोनं उचललं जाईल का? पुन्हा एकदा तोच क्षेत्रक्षण अगदी आपण पाहतो ना, ज्या वेळेस जंगलामध्ये जात असतो त्यावेळेस खरं तर नाग जसं पाठलाग करत असतो त्या पद्धतीने हा बॉलने खरं तर पाठलाग केलाय मैदानामध्ये. ज्या वेळेस तुम्हाला लक फॅक्टर साथ देत नाही ना त्या वेळेस खरं तर तुम्हाला त्याच वेळी खरं तर डोक धरून खरं तर बॉल मैदानामध्ये राहतोय. धावसंख्या पाहतोय धावपुस्तकावरती 23 धावा. शांत क्रिकेट मैदानामध्ये आता मॅच खरं तर खुल्ली झाली आहे, कारण 2 जीवनदान ज्या खेळाडूला दिलेत त्याचा आत्मविश्वास जरूर वाढला असेल. आज रविवारचा दिवस एक डायलॉग जरूर होऊन जाईल, मेलेला मुर्गा कधी आगीला घाबरत नाही. त्याच पद्धतीने ते घडलं जाईल का? सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही पुन्हा एकदा करतो सहर्ष स्वागत. आज रविवारचा दिवस आहे, खरं तर संडेचा धमाका. आज अफाट गर्दी खरं तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाभोवती पाहायला मिळेल. धावसंख्या पाहतोय 23 धावा. 9 बॉल आता 15 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा फटका फसलाय, झेलची संधी. खरं तर पहिला जीवनदान मिळाला त्यावेळेस खरं तर वाटलं होतं, दुसरा जीवनदान मिळाला त्यानंतर देखील वाटलं होतं, परंतु तिसरा जीवनदान खरं तर देताना दिसत नाहीये. आता मॅच पूर्णपणे फसली आहे. एका बाजूला पाहतोय एकटा, त्याच्या विरोधामध्ये संघ पाहतोय बॅड बॉईज. पदवी प्रदान केली ती बॅड बॉयज टीमने आणि लगेच भगवा वादल करताना मैदानामध्ये जरूर आलाय. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 23 धाबा. 8 बॉल मध्ये आता 15 धाब्यांची गरज या बॉल वरती खरं तर टीम अवलंबून असेल. अक्रॉस द लाईन खरं तर आल्या तुम्ही असे फटके सजू शकत नाहीये. तिथे खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहतोय. नाही दिवाळी नाही दसरा, इथे बोनसच्या स्वरूपामध्ये धाबा जरूर ऍड केल्या जातील. इतना देखील 3 धाबा देखील कंप्लीट झाल्या असत्या, परंतु तुम्हाला क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्वाची असते. बाईच्या स्वरूपामध्ये करतर या 2 धाबा ऍड केल्या जातील. आधीच आपण पाहतोय गोलंदाजाने प्रयत्न केले चिकू, तर चिकू चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक राहिलाय मैदानामध्ये. या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर क्षेत्ररक्षकाच्या चुकामुळे तर धाबा बहाल झाल्या. 7 बॉल 13 धाब्यांची गरज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जमिलेगत चुंबन करत तर फटका मैदानामध्ये आपण पाहतो 1 धाव. एकापेक्षा काही मिळत नाही आणि 1 धाब्याने धावसंख्या पाहतो 26 या अंकावरती. फलंदाज पाहतो 500व्या क्रमांकावरती अभि नाही तो कभी नाही. धावा पाहिजेत. धावफलकावरती आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धाबा. ठोक डीजे. 6 बॉल 13 ची गरज. धावसंख्या पाहतोय 26 या अंकावरती. नक्कीच मॅच टॉस मध्ये जाईल, त्याच्यामुळे नक्कीच 12 धाबा जरी जमा केलं तरी देखील मॅच जिंकू शकेल एकटा. परंतु इथे 6 बॉल मध्ये 13 धाबा डिपेंड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अजितला अजून एकदा पाहतोय. अजित पाटील
ऑल इन ट्रॅक वरती आपण पाहतोय रोडपालीचा चांगला खेळाडू अगदी बऱ्याचशा मैदानामध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलाय. फटका बसलाय, झेलची नामी संधी, इथे विकेट. प्रत्येक बॉल करता षटकार मारायचा नसतो, प्रत्येक बॉल वरती चौकार खेळायचा नसतो, परंतु इथे तुम्हाला सन्मान देऊन एकरीकडे लक्ष केंद्रित केला असता तरी मॅचचा रिझल्ट थोडासा एकता टीमच्या बाजूने पाहायला मिळाला असता. परंतु प्रत्येक बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट जाताना देखील जवळून या मैदानामध्ये पाहायला मिळाले. अभि देखील बाद झालाय. 26 धाबा असताना 3 बाद ठोक डिझाईन. तर का पदवी दिल्या, कारण आपण पाहतो डाव्या बाजूला करत त्यांची अकॅडमी आहे, ज्यांच्या तालमीतून करत करत नवे नवे खेळाडू मैदानामध्ये सातत्याने घडवण्याचं काम करत अजित पाटील सरांनी केलंय. आणि तेच पहिल्या बॉल वरती सिद्ध करत असताना करत आपण पाहिला दुसरा बॉल देखील डॉट. आता प्रेशर मध्ये थोडासा दबावामध्ये संघ पाहायला मिळाला एकता. तर सुरुवात चांगली राहिली, त्यानंतर शेवट थोडासा नाराज करत असताना तुम्हाला हिरो बनायचा असेल तर या बॉल वरती किंबहुना एखादा चौकार एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर खरं मारावा लागेल, अन्यथा मॅच पराभवाच्या दिशेने जाऊ शकेल. लोवर फुलटस मध्ये चेंडू फटका बसलाय जरूर, परंतु एक धाव तिथे वेगानं पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न जरूर राहील आणि 2 धावा देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाले, जसे जंगलामध्ये वाघ आणि हरणाच्या गतीने धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. इथे सत्कार इथे मैदानामध्ये केला जाईल. नक्कीच सन्मान इथं होतोय कैलासजी तोकडे यांचा. मी विनंती करतो संजय चौधरी यांना की सन्मान्य असे कैलास तोकडे यांचा सन्मान करावा. नक्कीच अतिथी भाऊ प्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सत्कार समारंभ इथे केला जातोय. थोडासा नाट्यमय इथे घडत असताना आपण पाहतोय चौथी धाव करता वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. धावचीच्या स्वरूपामध्ये एक शॉट आणि आता इथे 2 धावा. नक्कीच मी विनंती केली संजय चौधरी साहेबांना की सचिन जळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. आपला वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी ते सहभागी झाले, आपली उपस्थिती दर्शवली, त्यामुळे त्यांचे हार्दिक आभार. मी विनंती करेन संदीप जळे साहेबांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खर तर आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्मान केला जातोय, खर तर सत्कार मूर्ती आपण पाहतोय. सचिन जले साहेब यांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. संदीप जले साहेब यांना विनंती करूया की आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करावा. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन व मायेची शाल व या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अतिथी मान्यवरांची द्या. धावसंख्या 30. या बॉलवरती 3 धावा, 2 धावा ऍड केल्या. 2 बॉल 9 धाब्यांची गरज. जर बरोबरीसाठी आपण पाहतोय 8 धाबा जरी बनवल्या तरी देखील इथना एकटा संघ जिंकू शकेल. म्हणजे या बॉलवरती 2 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. फटका चांगला, ताकदीचा प्रचंड वापर, परंतु इथं मैदानामध्ये पाहतोय थोडासा वाऱ्याच्या वेगाने करत विरुद्धामध्ये हा बॉल फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा विकेट जाताना पाहिली. ठोक डिझाईन. मध्ये आता घमासान युद्ध पाहायला मिळेल. एका बाजूला पाहतोय अमित पाटील, 2 बंधू सख्खे बंधू, पण आज विरोधामध्ये येऊन ठेपलेत, कारण ही स्पर्धा आहे,
ही मानाची ही सन्मानाची स्पर्धा आहे. एकाच्या विरोधामध्ये एक बंधू, परंतु इथे ज्याच्या करता तालमीमध्ये बरेचसे खेळाडू घडवले गेले त्याचं उत्तम उदाहरण योगेश सर यापेक्षा नसेल, कारण स्वतःला संघर्ष करून दिला. त्यानंतर आपण पाहिला शेवटचा ओव्हरमध्ये 12 धाबा असताना त्या धाबा डिफेंड केल्या गेल्या. त्या बॉलिंग ट्रॅक वरती अजित पाटील मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. चांगली गोलंदाजी